चला झोमॅटोची बॅग बांधून झाली आणि टाईम होतो आहे 12:14 29 जानेवारी आहे. जवळपास बरेच दिवस मी लॉग इन नाही केलं आहे, तर बघू आता कुठून ऑर्डर लागते. मी विचार करतो आहे की कामोठे किंवा खारघरलाच जातो. जाता लागली एखादी तर ठीक आहे, नाहीतर मग तिकडेच जाऊया. अरे हे सेट नाही केलं आहे ना, लॉंग डिस्टन्स 7 किलोमीटर. ठीक आहे, लेस कॅश ऑर्डर. ठीक आहे, 2 सेटिंग असतात त्या नेहमी रिसेट होतात एका वीकनंतर. तर जोपर्यंत ऑर्डर लागत नाही तोपर्यंत का निघतो. ठीक आहे. खारघर बेलपाड्याला होतो आणि ही ऑर्डर लागली कळंबोलीमधून. आता ही तिला ड्रॉप करायची आहे MGM कॅम्पसमध्ये, कामोठ्यामधला MGM. दुसरी ऑर्डर. पहिली ऑर्डरचं सीन सांगू काय झालेलं. पहिली ऑर्डर आपल्याला असाईन झाली होती 45 रुपीजमध्ये, पण ते पिकअप खूप मोठं किलोमीटर झालं ना, जवळपास 4 किलोमीटर प्लस पिकअप झालं. त्याच्यामुळे त्यांनी 76 रुपीज केले. तर माझ्यासाठी चांगले आहे. त्या एका ऑर्डरसाठी मला जवळपास 11.5 किलोमीटर ट्रॅव्हल करायला लागलं. कुठे ठीक आहे, लोकल ऑर्डर आहे ना. चला मग रेस्टॉरंटमध्ये पोचूया. सेकंड ऑर्डर आपली इनकम्प्लीटमध्ये गेली आहे, कारण रेस्टॉरंटनी प्रिपेरिंग टायमिंगच्या नंतरसुद्धा पण ऑर्डर दिली नाही. मला ऑर्डर असाईन झाली होती 12:58 आणि टाईम होतो आहे 1:28, म्हणजे बरोबर अर्धा तास झाला. ऑर्डर काही दिली नाही. लोकलच ऑर्डर होती, तर मी ट्रान्सफर मारली. आता मी निघतो इथून, खारघरच्या साईडला जाईल. इथे गो टू होम पण मी खारघरच टाकलं आहे. त्यानंतर मी आता गेट बुक करून घेतो 2 ते 4 वाजे. बस, दॅट्स इट. चला गो टू खारघर. 2 ऑर्डर लागलेत. हॉटेल साई पूजाची, इथे हॉटेल साई पूजा. एक द्यायचे कळंबोलीमध्ये आणि एक द्यायचे तळोजामध्ये. आता हा कुठला रूट दाखवतो? 1 मिनिट. लोकेशन मला थोडंसं गडबड वाटतं, बट तरी पण आपण जाऊ तसं दाखवते तसं. पण आता घरी जायचं होतं 15 मिनटांमध्ये, तेवढ्यात न्यू पनवेलची ऑर्डर लागली. आता न्यू पनवेलमध्ये बघू कसं काय सीन आहे. नाहीतर मग ऑफलाईन करून रॅपिडो उचलायचा प्रयत्न करेल. खारघर सेक्टर 35मध्ये आहे. जेव्हा 6:30 वाजता लॉग इन केलं मी, तेव्हा 2 ऑर्डर लोकल लागल्या होत्या. त्यानंतर मग जसं खारघरमध्ये एंटर झालो तेव्हा गुड फ्लिपन रेस्टॉरंटची ऑर्डर लागली. माझी घशाची आणि नाकाची पुन्हा वाट लागली आहे आणि मजबूत थंडी वाजते मला. टोटल 10 ऑर्डर झाल्यात. ठीक आहे. आणि 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 काय नाही, इथून निघतो. नाईस मोमेंटची ऑर्डर लागली आहे, लोकल ऑर्डर आहे. ॲड्रेस इनकम्प्लीट आहे ॲक्च्युअलमध्ये, कारण ज्या बिल्डिंगमध्ये घेऊन जायचं ना तिथे बऱ्याच बिल्डिंग आहेत. त्यांनी बिल्डिंगचा नंबरच टाकला नाही आहे कस्टमरने. मी तरी मेसेज केलं आहे की ॲड्रेस इनकम्प्लीट आहे, प्लीज गिव मी अ फुल ॲड्रेस. पण भावाचा काही रिप्लाय नाही आहे. तिकडे गेल्यावरती फोन करायला लागेल मला. 1 नंबरचा कॅन्सर कस्टमर होता. नाही, बिल्डिंगचं नाव मेन्शन केलं आहे. कॉल केला तर ते बिल्डिंगचं नाव विचारतो आहे, तर ते बोलते आहेत की रूम नंबर 1501. मी बोललो भाई बिल्डिंगचं नाव. बोला अच्छा बिल्डिंग का नाम बताना है क्या? बताइए XYZ बिल्डिंगचं नाव सांगितलं. ते झाला. नंतर मग ते सिक्युरिटी गार्डकडे एंट्री करायला गेलो, परमिशन देत नाही. पाठीमागची 2 रायडर आले आणि गेले आणि मी अजून एंट्रीच करतो आहे. कुठल्या नशामध्ये असतात काय समजत नाही मला कस्टमर. बरं आजच्या गावात लोकल ऑर्डर नाईस रेस्टॉरंट.
की चांगला चाललं होतं सेक्टर 7मध्ये, मधूनच याची ऑर्डर लागली. महाराष्ट्र लंच होम. गर्दी बघा तिथे, लय गर्दी आहे तिकडे. आणि लिटरली गाडी पार्क करायची जागा पण नाही, म्हणून मी गाडी इथे पार्क केली, म्हणजे ठेवली आहे इथे. पण आला तर मग गाडी पुढे करा. मोस्ट प्रॉब्ली मी त्या बस डेपोच्या इथे करतो. अरे बस डेपो नाही रे, ST स्टँड. ऑर्डर सेक्टर 17मध्ये घेऊन जायचे. बस त्याने रेडी मारली की धावत धावत. ओके, घरी आलो. घरी माझी बिल्डिंग खाली. टाईम होतो आहे 10 वाजून 48 मिनटं. 7:30 ते 10:30च्या अशा गिग्स बुक होत्या माझ्या. 6:30 ते 8:30, 9:30 ते 10:30 अशा गिग बुक होत्या. गाडी 106 किलोमीटर चालली आहे. जर नीट दिसत असेल तर 106 किलोमीटर बाईक चालली आहे. आणि 8 तासामध्ये तुम्ही गेस करा की किती अर्निंग झाली असेल. ठीक आहे, आपलं इन्सेंटिव्ह अचीव नाही झालं आहे. एक ऑर्डर पाहिजे होती इन्सेंटिव्ह अचीवसाठी, पण शेवटची ऑर्डर मल्टी ऑर्डर होती आणि ती अशा ठिकाणी पाठवली होती की ऑर्डर तिथून लागणारच नाही. मग त्यापेक्षा मी विचार केला, सिम्पल एक काम करतो, घरीच जातो, राहू दे इन्सेंटिव्ह. म्हणजे अप्रॉक्सिमेटली 30 म्हणजे एक ऑर्डर मारली असती तर 30 रुपयाचा इन्सेंटिव्ह अचीव झाला असता. म्हणजे टोटल 110 रुपये तर भेटलेत, पण 140 रुपयाचा इन्सेंटिव्ह होता 17 ऑर्डरसाठी. 16 ऑर्डर झाल्या आणि इन्सेंटिव्ह आपल्याला भेटला 110 रुपये इन्सेंटिव्ह भेटला. 130 रुपयाचं इन्सेंटिव्ह अजून 30 रुपयाचं इन्सेंटिव्ह भेटलं असतं जर अजून एक ऑर्डर मारली असती तर. पण वर्थ इट नाही वाटलं म्हणून मी नाही मारली. ठीक आहे, तर आता मी चालू आहे घरी वरती. सर्दीने डोकं हैराण झालं आहे. होऊ शकतो की उद्या डॉक्टरकडे जायला लागेल मला, कारण टपकते यार. टपकली की ते गुदगुल्या होतात नाकात, आणि नाकात गुदगुल्या झालं की मला मग चिडचिडी होते, काम करायला याचा फोकस नाही राहत. तरी पण मी म्हणजे बऱ्यापैकी आळस केला आहे. मी विचार केला होता की 11 तास करेल, पण नाही झालं 11 तास, 8च तास झालं माझ्याकडनंच. चला, एनिवेज गुड नाईट, टेक केअर, अँड गेस करून सांगा की किती अर्निंग झाली असेल 8 तासामध्ये माझी.